नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिसमध्ये. तर नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे ते नुकसान झालं होतं. तर त्यासाठी सरकारचा असा जी-आर आलेला आहे. तुम्हाला 2,109 कोटी 12 लाख रुपये असा तुम्हाला इथे निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. तर सरकारचा कालच 31 जानेवारी इथे जी-आर निघालेला आहे की नोव्हेंबर व डिसेंबर 2023 वेळी अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी 2,109 कोटी 12 लाख 2,000 रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने याची मंजुरी दिली आहे. अशा प्रकारे हे इथे महाराष्ट्र शासनाच्या ट्विटर हँडलवर इथे सांगण्यात आलेलं आहे. तर आता आपण सविस्तर माहिती बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जो निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ते महासंवाद या वेबसाईटला, सरकारची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे महासंवाद, त्या वेबसाईटला अशा प्रकारे ते सांगण्यात आलं आहे की गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2,109 कोटी 12 लाख 2,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे, म्हणजे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ही जी माहिती आहे ती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. जर अतिवृष्टी असेल, पूर असेल, चक्रीवादळ असेल यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे जे नुकसान झालं त्यांना शेतकऱ्यांना एक इनपुट सबसिडीनुसार म्हणजे निविष्ट अनुदानानुसार काही हंगामात एका वेळेस काही मदत म्हणून तुम्हाला इथे निधी जो आहे वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे ते देण्यात आलेलं आहे. तर नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या महिन्यात जिथे ते अवेळी पाऊस झाला होता त्या जिल्ह्यांमध्ये त्या गावांमधून एक प्रस्ताव मागवण्यात आला होता. म्हणजे जर तुमच्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जर नुकसान झालेलं असेल तर सरकारने एक तुमच्याकडे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये असेल किंवा तहसीलदार कार्यालयाकडे असेल तिथून तुम्हाला एक प्रस्ताव मागवण्यात आलेला होता. त्या प्रस्तावानुसार ज्या ज्या जिल्ह्यांनी, ज्या ज्या तालुक्यांनी इथे, ज्या ज्या विभागाने इथे प्रस्ताव केला होता त्या विभागाला आता इथे नुकसान भरपाई म्हणून काही कोटींचा इथे काही निधी जो आहे तो देण्यात येणार आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे 10 जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता आपण ऑलरेडी एक जी-आर आलेला होता. नाशिक विभागाने जो प्रस्ताव केला होता त्यांना ऑलरेडी निधी भेटला आहे. त्याचा आपण जी-आर जो आहे तो ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवला होता. तर आता एक अजून देखील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी आता पुन्हा इथे जो आहे तो निधी वितरित करण्यात येणार आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे कोणकोणते जिल्हे आहेत. तर नोव्हेंबर व डिसेंबर 2023मध्ये शेतपिकांचे जे नुकसान झाले होते त्यासाठी ते जिल्हा पाहू शकता गोंदिया जिल्हा आहे. त्या गोंदिया जिल्ह्यातील इथे बाधित शेतकऱ्याची संख्या पाहू शकता, बाधित क्षेत्र हेक्टर पाहू शकता, निधी देखील इथे तुम्ही लाखामध्ये पाहू शकता. तसेच नागपूरमध्ये तुम्ही इथे पाहू शकता वर्धा असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर अशा प्रकारे इथे तुम्हाला निधी देण्यात आलेला आहे. तसेच कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे देखील आता जिल्हे इथे ॲड करण्यात आलेले आहे. या जिल्ह्यांचा देखील आता ते समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्ही कोकण विभागातील असाल ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तरी देखील तुम्हाला आता इथे याचा जो तुमचं जर नुकसान झालं असेल अवेळी पावसामुळे तर तुम्हाला आता इथे नुकसान भरपाई मिळणार आहे. अमरावती आयोगातील म्हणजे अमरावती विभागातील इथे पाहू शकता अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात देखील तुम्हाला इथे निधी वितरित करण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा प्रकारे ते सर्व जिल्हे देण्यात आलेले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर यांचा जो प्रस्ताव होता तो 20 जानेवारीला ते करण्यात आला होता. त्यानुसार तुम्हाला इथे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव अशा प्रकारे ह्या जिल्ह्यांमध्ये देखील इथे तुम्हाला निधी जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे ते देण्यात आलेलं आहे. हे सर्व तुम्हाला राज्य, जिल्हे सगळं या वेबसाईटला दिलेलं आहे. तसेच सरकारने इथे जी-आर देखील याचा काढलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ते सरकारने हा जो आहे तो एक मोठा असा निर्णय घेतला आहे, मोठा असा जी-आर काढला आहे की तुम्हाला अवेळी पावसामुळे जर नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना इथे सरकारद्वारे नुकसान भरपाई इथे मिळणार आहे. तर लवकरात लवकर ही माहिती सर्व शेतकऱ्यांसोबत नक्की पोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नक्की ठेवा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.